कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं काढणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांनो, डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरावस्थेकडे लक्ष द्या आता, अशी मागणी केली जाते। धुळे शहरासह मोहाडी, अवधान, भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय यांसह विविध भागांमध्ये पाण्याचं शुद्धीकरण करून पाणी पुरवठा या केंद्रामार्फत केला जातो। मात्र याच डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची इमारत मोठ्या प्रमाणावर जीर्ण झाली असून बऱ्याच भागांची पडझड झाली आहे। यामुळे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या या जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते। डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची मदार केवळ 8 कर्मचाऱ्यांवर आहे। 24 तास या ठिकाणचे कर्मचारी ड्युटी करत असल्याचं देखील समोर आलंय। मात्र ड्युटी करत असताना हजेरीपटच नियमित नसल्याची बाब समोर येते। या जलशुद्धीकरण केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि संरक्षण भिंत नसल्याची बाब उघड झाली आहे। डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरावस्थेबाबत जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी दुरुस्तीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार महापालिकेसोबत केल्याचं सांगितलं आहे। मात्र मनपाकडून याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील धक्कादायक वास्तव समोर येते। एरवी कंत्राटदारांची करोडो रुपयांची बिलं काढण्यासाठी घाई गडबड करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची आवश्यकता वाटत नाही का? या जलशुद्धीकरण केंद्राची पडझड झाल्यावरच मनपाला जाग येणार का? असे एक ना अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।